आज आपल्याबरोबर वार्ड क्रमांक 9 चे उमेदवार विजय उमेदवार अक्षय जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत। तर प्रचंड बहुमताने कमळाच्या चिन्हावर ते या ठिकाणी विजय झालेले आहेत। तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अक्षयराव, आपण विजयाचं श्रेय कोणाला द्याल? हे श्रेय जे आहे ते माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी जी अखंड कामं या प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी कोणत्याही पदावर नसताना केली आणि त्यांनी विकासाचा डोंगर जो उभा केला प्रभाग क्रमांक 9 मध्ये 30 कोटीची कामं कोणतंही माझ्याकडे पद नसताना माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून आम्ही करू शकलो। तोच विश्वास वॉर्डमधल्या सगळ्या माणसांनी माझ्यावर ठेवून मला एवढं बहुसंख्य मताने निवडून दिलेलं। भविष्यात वॉर्डाच्या विकासासाठी आपल्या काही योजना आहेत का? वॉर्डमध्ये आम्ही आता डिजिटल वॉर्ड करायचं ठरवलेलं आहे। इथं शाहूपुरीमध्ये मंडईचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे, तर मंडईसाठी चोरगे माळावर मोठा आपण आता व्यापारी संकुल महाराज साहेबांच्या माध्यमातून करतोय। प्रत्येक कॉलनीमध्ये ओपन स्पेस जास्त आहे तिथं। तर ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन बांधतोय। ज्येष्ठ नागरिकांची संख्या माझ्या प्रभागामध्ये जास्त आहे आणि आम्ही लहान मुलांसाठी आता इथं सगळ्या खेळाची मैदानं तयार करतो। जिथं जिथं ओपन स्पेस आम्हाला मिळतात तिथं ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन 2 आधीच आपण बनवलेले आहेत, त्याचं सुशोभीकरण करणार आहे। असे आमच्या आता शाहूपुरीसाठी नवीन प्लॅन आहे। वार्ड क्रमांक 9 मध्ये जवळजवळ 2247 मताधिक्य आपल्याला मिळाले। तर बाबाराजांच्या आशीर्वादाने आपल्याला कितपत फायदा झालाय? महाराज साहेबांचंच हे सगळं स्किल आहे। महाराज साहेबांमुळेच एवढं मताधिक्य मला मिळालेलं आहे। त्यांचं जे काम आहे आणि त्यांचं जे शाहूपुरीवर प्रेम आहे, कनेरची पाणी पुरवठा योजना असेल, आता कासचं पाणी महाराज साहेब इथं देत आहेत। परत रिंग रोड सातारचा जो होणार आहे तो निम्मा शाहूपुरीमधून जाणार आहे, जो बोगद्यापासून मेढ्यापर्यंत जोडणार आहे। तर महाराजांचं ह्या वाढीव हद्दवाढीच्या भागावर प्रचंड लक्ष आहे आणि त्याचंच हे सगळं यश आहे असं माझं विश्वास आहे। तो आपल्या या मतदान जे झालेलं आहे आपल्याला 2247 तो सार्थ ठरला असं तुम्हाला वाटतंय का? महाराज साहेबांनी माझ्यावर विश्वास, सामान्य कुटुंबातल्या मुलावर विश्वास ठेवला आणि तो शाहूपुरीतल्या मतदारांनी सार्थ ठरवला हे या मतदानातून दिसतंय।